वेळ अमावस्या येळवस, लातूर, धाराशिव, बिदर व गुलबर्गा जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यामध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही अमावस्या दर्श वेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. म्हणजे पेरणीनंतर येणारी 7वी अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या. या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घर परिवारासह शेताकडे जातात. कडव्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची पूजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये आंबील भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे कडब्याचा पाचोळा टाकून उंडे करतात. आंबट भात, भिजवलेली ज्वारी, सोडून घेतलेली ज्वारी वाटून ताकात बनवतात. सर्व भाज्यापासून तयार केलेली भज्जी सर्व भाज्या व उपयुक्त फळांचा वापर करून करतात. ही भज्जी कमीत कमी बनवल्यानंतरही 15 दिवस खातात. नैसर्गिक फ्रीज, खीर, लापसी, आंबील, ज्वारीचं पीठ शिजवून घेऊन ताकात टाकायचं असतं. त्यात चवीनुसार सर्व आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे यांची पेस्ट असते. यालाच आंबील म्हणतात. गुळाची पोळी, वरण, भात असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनवलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रूपात आपापल्या शेतात आस्वाद घेतात. सणानिमित्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जून जेवायला शेतात बोलवले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी धाराशिव व लातूर शहरासह तालुक्यात अघोषित संचारबंदीच असते. स्थानिक सुट्टी पण असते. सर्व गाव माणसांनी व आनंदाने हर्षोल्लासित झालेले असतात. काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात. एकंदरीत विचार करता या सणामध्ये आढळणारी निसर्ग व निसर्गाजवळचे पूर्वीचे नातं आता लोप पावत चाललं आहे. जसे की पारंपरिक कौशल्य व अठरा बलुतेदार घेऊन जाऊन त्यांचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण. रंगीत फुलांचा मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग. अशा वातावरणात थंडी व ऊन या निसर्ग शक्ती समोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजेच शेतकरी व निसर्गाची आजपर्यंत तरी चालत आलेली भागीदारीच दर्शवते. हा सणच वेळ अमावस्या नावाने ओळखला जातो, म्हणून खूप सुंदर आहे. मित्रांनो, वेळ अमावस्येसाठी जर कधी तुम्हाला संधी मिळालीच तर नक्कीच लातूर किंवा धाराशिव या जिल्ह्यामध्ये किंवा कर्नाटकातील काही भाग इकडे या आणि हा सण नक्की अनुभवा. कारण या सणामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला घरी पण खायला भेटतात, परंतु त्याच बनवलेल्या गोष्टी जर तुम्ही शेतामध्ये घेऊन जाऊन पूजा वगैरे सर्वांसोबत करून जर खाल्लात ना, तर तो आनंद म्हणजे खूपच सुंदर. म्हणूनच या अमावस्येला खूप महत्त्व आहे.